अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे. तर दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणींच्या अतूट नात्याची विण असलेला हा राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकापासून दूर जरी असले तरी भावा बहिणींचे नाते हे दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावे, त्यांच्यामधील प्रेम, काळजी, परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठीराखा व्हावे आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठीराखा व्हावी म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरे केले जाते. तर बघा, 2026मध्ये पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 ती असणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार हाच दिवस दिलेला आहे. तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 दिलेला आहे. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. तर या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो आहे. तर राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. तर आता बघा, 28 ऑगस्ट रोजी खडग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र ते आपल्या भारतामधून दिसणार नाही आहे. त्यामुळे ग्रहणासंबंधित वेदादी नियम जे पाळण्याचे कोणतेही तुम्हाला बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविकच आहे की दिवसभरामध्ये तुम्ही राहू काळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला तुम्ही बांधू शकता. ग्रहणाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन करावं असा सल्ला ज्योतिषांनी दिलेला आहे. तर आता बघा, भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप अशुभ मानले गेलेलं आहे आणि त्यामुळे यंदा 2026मध्ये रक्षाबंधन हे सणादरम्यान भद्रकाळाचे सावट आहे की नाही. तर पहा, यंदा वैदिक पंचांगानुसार भद्रकाळाचे सावट रक्षाबंधनाला नाही आहे. कारण 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रकाळ हा संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळाची सावली अजिबात दिसणार नाही आहे. पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये राखी बांधायची नाही. तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ यांची संपूर्ण माहिती मी पुढे सविस्तर दिलेली आहे. तर ते देखील आपण आता जाणून घेऊया. पण त्या अगोदर रक्षाबंधनाविषयी थोडक्यात काही माहिती आपण आता जाणून घेऊया. तर बघा, येत्या 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन आलेले आहे. तर रक्षाबंधन कशाप्रकारे साजरे करावे, भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्यात, औक्षण योग्य पद्धतीने कसे करावे आणि कोणत्या वेळेत करावे, या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, मासिक पाळी, सुतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, तर 3 शुभ मुहूर्त कोणते, राहू काळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दल अगदी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जी काही आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तर चला तर मग मेन व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. तर बघा, रक्षाबंधनाचा सण जो आहे जरी भावा बहिणींचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना, एक बहीण आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील ती बांधू शकते. एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच आहेत तर त्यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. तर बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात एक रक्षासूत्र बांधत असते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचे सर्व काही चांगलं होईल. तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तर शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी अशी ही मान्यता आहे. तर भावाचे औक्षण करण्यापूर्वी घरातील देवाचे औक्षण सुरुवातीला करा पहिल्यांदा आणि मग एक राखी देवाराला आवर्जून बांधा आणि त्यानंतरच आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो. तर राखी सूर्यास्ताच्या वेळेला अजिबात बांधायची नाही आहे. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचे नसते. तेवढा नियम तुम्ही त्या दिवशी नक्की पाळा.
आता आपण पाहूया की औक्षणाचे ताट हे शास्त्रयुक्त पद्धतीने कसे तयार करावे. तर औक्षण करताना कोणते कोणते साहित्य लागते ते आपण प्रथम पाहूयात. तर आपल्याला प्रथम ताम्हण लागते. त्यामध्ये आपण हळदी कुंकवासोबत बरोबर मध्यावर अक्षता ठेवायच्या असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आहे. तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचे आहे आणि डाव्या हाताला कापूर आणि दुर्वा ठेवायचे आहेत. हे औक्षणाचे जे ताम्हण आहे ते खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे ताम्हण ठेवायचे आहे. आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरतो याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर प्रथम निरंजन याविषयी माहिती आपण घेऊया. तर औक्षण करताना आपण निरंजन का बरं वापरतो. तर निरंजन म्हणजेच काय, तर एक प्रकारचा दिवा ज्याने ओवाळल्याने काय होतं, त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य ही उजळून निघावे यासाठी आपण हे निरंजन वापरतो. तर निरंजन हे नेहमी 2 वाती किंवा 5 वातींचे असावे. यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते काय करतो, तर देवाला ओवाळण्यासाठी वापरले जाते. तर हिंदू संस्कृतीमध्ये आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी ठेवूनच करत असतो. अग्नी हा परमेश्वर आहे आणि परमेश्वराने आपल्यातला एक दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना, अशी सदिच्छा परमेश्वरापर्यंत ही अग्नीमार्फत जावी आणि म्हणूनच निरंजन ही पूजा आरती करताना आपण नेहमी लावत असतो. तसेच आता आपण सुपारीची माहिती बघूया की त्याचे आयुष्य हे सुपारीसारखे टणक आणि मजबूत व्हावे म्हणून औक्षण करताना नेहमी सुपारीचा वापर आपण करतो. आता बघा, सोन्याने का ओवाळावे, चांदीने का नाही बरे. तर त्याचे आयुष्य हे सोन्यासारखे निष्कलंक होऊन त्याच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी झळाळी यावी, अगदी साधा सोपा याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण आपल्या पूजेमध्ये सोनं वापरतो. तर आता अक्षता का वापरायच्या. तर अक्षता करतानाही अखंड तांदळाच्या अक्षता असाव्यात. त्यामध्ये कुंकू किंवा हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली अशी अक्षता त्याच्यामध्ये असावी. म्हणजे पांढरे तांदूळ थेट अक्षता म्हणून तुम्ही घेऊ नका. तर अक्षतांनी आपण आशीर्वाद देतो. तसेच या शुभ कार्यामध्ये देखील अक्षता ह्या वापरल्या जातात. तर ओवाळून जेव्हा आपलं होतं त्यानंतर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा. म्हणजेच कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ होतो. तर माझी आजी ही कापसासोबत दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताट राहू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय, तर चांगले आरोग्य मिळो असा त्याचा अर्थ होतो. तर आता औक्षण कसे करावे. तर बघा, आपण प्रथम ताम्हण हे तांबे किंवा पितळेची किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. निरंजन लावावे. ओवाळताना काय करायचं, पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. फक्त दक्षिण दिशेला तुम्ही तोंड करू नका. प्रथम पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर अशा आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकुवावर अक्षता लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षता त्याच्या डोक्यावरती टाकावेत. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि ताम्हणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असे 2 वेळा करायचे आणि नंतर ताम्हणामध्ये सुपारी व अंगठी ठेवून द्यायची आहे. त्यानंतर 2 हातात ताम्हण घ्यायचे. एका हातात ताम्हण घ्यायचे नाहीये आणि डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 3 वेळा त्याला हातात आरती घेऊन ओवाळायची आहे. आणि ओवाळत असताना अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असे ओवाळताना आपल्याला 3 वेळा म्हणायचे आहे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा. त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी. आणि राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला सांगते. कोणता मंत्र म्हणायचा आहे. एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षेमा चलमाचल. हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणायचा आहे. या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी आणि नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे. जसे की पेढं, मिठाई जे काय असेल ते गोड खायला द्यायचं आहे. आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे. तर भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे, तर सोने देऊ नये. कारण सोने गरम असते आणि त्यामुळे काय होतं, तर बहिणीचा स्वभाव हा रागीट आणि तापट होतो असं म्हटलं जातं.
जातं. म्हणूनच बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता. त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडायचं आहे, भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सोयर असेल, सूतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू नका. पुढच्या वर्षी रक्षाबंधन जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी, मुलींनी सुद्धा रक्षाबंधन साजरे करू नका, कारण ही एक पूजाच आहे. तसेच गर्भवती महिला, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत, गरोदर आहेत, तर त्या राखी बांधू शकतात, रक्षाबंधन साजरे करू शकतात. त्यानंतर बघा, आपण राखी कशी बांधायची, तर राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता, परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाच्या धागाची घ्यायची नाही आहे. लाल, पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी तुम्ही घ्या. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली असावी. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला हा धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी, तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी ही 24 तासानंतर तुम्ही कधीही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते, किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत सुद्धा ते काढत नाही. तर आता आपण जाणून घेऊया की बांधण्याचा शुभ मुहूर्त काय. तर भद्रकाळात किंवा राहुकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे भद्रकाळात कोणतीही शुभ कार्य आणि मंगल कार्य केली जात नाहीत. तर यंदा नारळी पौर्णिमा ही 2026मध्ये 27 ऑगस्टला ही सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 ती असणार आहे. तर सूर्योदय तिथीनुसार 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे. तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 दिलेला आहे. तर बघा, यंदा राखी बांधण्यासाठी हे 3 शुभ मुहूर्त जे काही ते सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. त्यातला पहिला आणि सकाळचा शुभ मुहूर्त असा आहे की सकाळी 6:36 पासून ते सकाळीच 9:45 आहे. त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा आहे की दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 आहे. यावेळीसुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतर सायंकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 आहे. तर या 3 शुभ मुहूर्तावर, या 3 सुवर्ण मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यातले सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढणार आहे. त्याचबरोबर बघा, राहुकाळसुद्धा आहे. राहुकाळामध्ये चुकूनही तुम्ही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहुकाळात कोणतीही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 ही राहुकाळ असणार आहे. तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचं नाही आहे आणि भावाला राखीसुद्धा तुम्हाला बांधायची नाही आहे. जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर 28 तारखेला सकाळी 9:30 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 28 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली आहे. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली असेल पण ही सूर्याने बघितलेली आहे, म्हणून 9:30 नंतर सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालते. तर दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अडथळा असतो, पण यंदा मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ नाही आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण यावर्षी राखी पौर्णिमेला आहे, पण ते आपल्या भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. पण फक्त राहुकाळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे आणि राहुकाळ सोडून मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. आणि आपण दर महिन्याला जो पौर्णिमेचा सत्यनारायण करतो त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया. तर पौर्णिमेचा सत्यनारायण हा तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता. पण काही कारणाने 27 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झालंच नाही, तर तुम्ही 28 तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा सत्यनारायण करू शकता. कारण 27 तारखेला जरी पौर्णिमा तिथी असली तरी 28 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे. म्हणून 28 तारखेला सुद्धा दिवसभर तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर ती माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही माहिती उपलब्ध होऊन जाईल. तसेच व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. तसेच तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.